म्हणणं आहे। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक ठिकाणाहून मुंबईकरांच्या प्रतिक्रिया देखील आपण घेण्यासाठी दाखल। सर, काय सांगाल, उद्या दोन्ही ठाकरे बंधू यांची युतीची घोषणा होणार आहे, पत्रकार परिषद घेऊन पार पडणार आहे, यावरती तुमचं मत काय? माझं मत असण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्राचं मत आहे की त्यांनी दोघांनी एकत्र यावंच। रात्र वैराची आहे, त्यामुळे ते पूर्वी जे काय घडलं वगैरे ते मागे ठेवून एक नव्या दमाने मुंबई आणि मराठी माणूस वाचवण्याकरता या दोघांनी आपापले मतभेद जे काय असतील, मतभेद असतातच, मनभेद नसावेत आणि या पद्धतीने पुढे यावं। अगदी पण मुंबईत असेल, मुंबईच नव्हे तर अगदी ठाणे असेल, नाशिक असेल, पुणे महानगरपालिका, नगरपालिका अशा अनेक ठिकाणी जे आहे ते युती होण्याची शक्यता आहे किंवा युती करणारच आहेत, यावरती तुमचं काय मत आहे? म्हणजे सगळीकडेच नाही, युती म्हटल्यावर सगळीकडेच व्हायला पाहिजे ना। वी आर ऑल टॉकिंग अबाउट मराठी माणूस, महाराष्ट्रात मराठी माणूसच आहे ना। जेव्हा विषय मराठी माणसाचा आहे तो मुंबईत आता ठीक आहे, कारण आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे, त्यामुळे ते आता इमिडिएट डिसिजन, बाकी ते सबसिक्वेंट पुढे कालांतराने ते निर्णय होणारच आहे आणि व्हायलाच पाहिजे तर आदर। अगदी 15 जानेवारी म्हणजे येत्या नवीन वर्षात जे आहे ते 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे। अगदी 20 ते 22 दिवसांचाच कालावधी उरलेला आहे। युती उद्या घोषित होते, उशीर झालाय म्हणायचं का? दोन्ही बंधूंना युती घोषित करायला उशीर झालाय का? दोन्ही बंधूंनी युतीची घोषणा करण्यासाठी त्यांचा जो काय वेळ घेतला हा त्यांचा भाग आहे। आम्ही काय पाहतोय की युती होणारच आहे, त्यामुळे 15 दिवस शिल्लक असं मी म्हणतच नाही किंवा कोणत्याही मराठी माणसाने म्हणू नये, कारण आम्हाला प्रेरित काय, युती होणारच आहे, त्यामुळे हा उरलेला 15 दिवस वगैरे हा काय भागच होत नाही असं माझं म्हणणं। एक अगदी शेवटचा प्रश्न, महायुतीला दोन्ही ठाकरे बंधूंचा किती फटका बसेल? म्हणजे जे आता सत्तेत आहेत, भाजप असेल, एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी, तिन्ही महायुतीला किती फटका बसेल दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने? मुंबईतच नव्हे तर पुणे असेल, नाशिक असेल, ठाणे असेल, अशा अनेक ठिकाणी। कसं आहे, महायुतीला किती फटका बसेल याचं उत्तर एका शब्दात, एका सरळ वाक्यात देता येणार नाही, कारण का मुळातच ही महायुती सगळी चोर लोकांची आहे। कोण मिंदे आहेत, कोण काय आहेत, एक तर तो धरणात उतरणारे आहेत त्यांच्यासोबत, कळलं का? हे म्हणजे प्रचंड भयानक गोष्ट आहे। सगळीकडचे भ्रष्टाचारी एकत्र करून हे लोक महायुती म्हणतात, म्हणजे या महायुतीची योग्यता आणि क्वालिटी काय असेल हे तुम्ही आणि आम्ही समजू शकतो। विषय फक्त एवढाच आहे की लोकांपर्यंत लोकांनी स्वतःहून याच्यात जागरूक व्हायला पाहिजे। कोणतं मीडिया किंवा कोणत्याही पक्षाने किंवा राजसाहेबांनी किंवा उद्धव साहेबांनी याविषयी किंवा त्यांच्या नेत्यांनी विचार मांडून फायदा नाही आहे। प्रत्येकजण मुंबई करू असेल, नाशिक करू असेल, पुणे करू असेल, यांना कळायला पाहिजे हे सगळे काय म्हणतो ना त्याला, अलिबाबा सगळे आणि त्याचे 40 चोर काय असतील हे सगळे जमा झालेले आहेत ना, हे कोणत्याही आपल्या महाराष्ट्राला नाही, कोणत्याही राष्ट्राला हे धोकादायक आहे, राज्याला राहतं। आणि तसं बघायला गेलं सेंटरमध्ये काय परिस्थिती बघतायत, त्यांनी सगळ्या राज्यामध्ये ही परिस्थिती केली आहे। जे स्थानिक पक्ष आहेत त्यांचे लचके तोडून त्यांना काय म्हणतात साम दाम दंडभेद हे वापरून आपल्याकडे घेतलंय। हे फक्त संख्याबळ आणि सगळा प्रकार, आणि महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीमध्ये किती पारदर्शकता आहे आपण किती बघतोच आहे। म्हणजे मतपेटीतून हे जे होत आहे, हे डिक्लेअर जे होत आहेत रिझल्ट, हे मतपेटीतून डिक्लेअर होत आहेत की हे सगळं काय म्हणतात आलबेल त्यांच्या पद्धतीने त्याने अतिशय काय म्हणतात त्याला त्यांच्या पद्धतीने मॅनेज केलं आहे। लोकांच्या मनात कन्फ्युजन आहे, असं कुठच्या राज्यातली निवडणूक नाही की तिथे लोक सॅटिस्फाईड आहेत। बॅलेट पेपरवर घ्या ना, काय प्रॉब्लेम आहे, काय प्रॉब्लेम आहे? संपूर्ण जगामध्ये बॅलेट पेपर, प्रगत राष्ट्रात बॅलेट पेपरवर चालतं, मी इथे काय अडचण आहे तुमची? आणि ही अडचण तुम्हाला आता वाटत नाहीये, पूर्वी वाटत होती। ज्यावेळेला हे सेंटरमध्ये नव्हते तेव्हा त्यांना बॅलेट आवडत होतं, आता का नाही आवडत? हा विषय आहे ना। म्हणजे आपण म्हणतोय की आपण निवडणूक मराठी माणसांनी सुद्धा एकत्र यायला पाहिजे, राजसाहेबांनी यायला, उद्धव साहेबांनी यायला, हे सगळं आहेच, पण त्याचबरोबर निवडणूक प्रक्रियेवर कोणाचा विश्वास राहिला? सगळंच विकत घेतलं या लोकांनी, न्यायापासून तुमचे काय जेवढ्या काय सरकारी यंत्रणा आहेत सगळ्या खिशात घेऊन फिरता येते। काय होणार आहे मला सांगा ना? कोण कुठे जो पिरियड असतो आपला, आता काय म्हणतो त्याला आपण, आचारसंहितेमध्ये पण धमाल चालली आहे सगळी, कोणाला काय, गुन्हे दाखल झाले का? नाही झाले आणि होणार पण नाही, बजबजपुरी झालेली आहे। म्हणून मी एकच नक्कीच सांगेन, हे रामाचं नाव घेऊन राजकारण करतात। मी तर म्हणून उद्धव साहेबांचे जे वाक्य होतं ते मी फार मानतो त्याला। त्यांनी काय म्हटलं होतं की मुंह में राम हात को काम, असं असायला पाहिजे। नुसतं धर्माच्या आणि नामाच्या नावावर देश चालणार नाही हो। जे देश आज जगात बघा, जे देश धर्माच्या बेसवर आहे चालत होतं किंवा चालत आहेत, हे सगळे धुळीला मिळालेलं आहे। बांगलादेश घ्या, पाकिस्तान घ्या, कुठचाही घ्या।
धर्माच्या नावावर तुम्ही देश चालवू शकत नाही, तुमचा देश धुळीला जाणारच, असा प्रकार आहे. पण एकंदरीत तुम्ही अगदी सविस्तरच बोललात. येत्या रविवारी देखील जे आहे ते निकाल लागला. नगर परिषदा असेल किंवा अनेक नगरसेवकांचे देखील उमेदवार मोठ्या संख्येने महायुतीचे आले. ह्यावरती तुमचं काय मत आहे? मी आत्ताच म्हणालो ना, तेच लोक जागरूक व्हायला पाहिजे. कोणी नेत्यांनी भाषणबाजी करून विचार परिवर्तन होत नसतं. स्वतःला विचार करायला पाहिजे की आपण कोणाला मतदान करतो. त्याचबरोबर मी दुसरी बाजू पण मांडली की प्रक्रिया किती ट्रान्सपरंट आहे, पारदर्शक आहे, याच्याबद्दल संदिग्ध आहेतच ना लोक. आता याचं उत्तर म्हणजे काय, शेवटी तुम्हाला परत थांबा, परत 2-5 वर्ष परत लोकसभा आली, परत ते चालूच राहणार. हे संपणार कधी? मला तर असं म्हणायचं आहे, भीती आहे माझ्या मनात, कधी उद्रेक होईल ना. इतर देशात जसे झाले, रशियापासून पूर्वी उद्रेक झालेले आहेत, त्यावेळेला राजकारणी नव्हते, त्यावेळेला शासक होते, त्यांचे भयंकर अत्याचार होता, तेव्हा उद्रेक होतो. इथे पण भारतामध्ये उद्रेक होण्याची शक्यता फार आहे. त्यामुळे या गोष्टीचा विचार अजूनही महायुतीतल्या लोकांनी करावा. ते करतील असं मला वाटत नाहीये, कारण त्यांना जे इप्सित करा म्हणजे मनात आहे ते कशाही पद्धतीने ते स्वतःच्या मनाप्रमाणेच वागतात आणि ते साध्य करतात. अगदी या महाविकास आघाडी म्हणजेच यांच्यात काँग्रेस कुठेच नाहीये स्वबळाचा नारा किंवा वंचित सोबत जाण्याचं जे आहे ते त्यांच्या अनेक बैठका देखील पार पडल्या. काँग्रेसने संपूर्ण महाविकास आघाडी किंवा ठाकरे बंधूंसोबत एकत्र यायला हवं होतं का? कारण संजय राऊत पण प्रयत्न करताना दिसत आहेत, तर यावरती तुमचं काय? बघा, काँग्रेसने वास्तविक यावेळेला सोबत यायलाच पाहिजे होतं, कारण जे विषय, जे प्रॉब्लेम, ज्या समस्या शिवसेनेच्या आहेत तशाच काँग्रेसच्या पण आहेत. तर त्यांना पण स्वतःची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी कुठेतरी एक प्लॅटफॉर्मची गरज आहे. मुंबई महानगरपालिका म्हटलं तर त्यांची स्ट्रेंथ पहिल्यापासून फार नव्हतीच, तरी पण त्यांनी ॲक्च्युली संधी घ्यायला पाहिजे होती, कारण ही वैचारिक मतभेद असतातच, पण त्यांनी एकत्र येऊन एका प्लॅटफॉर्मवर येऊन अगदी जोरदारपणे विरोध करायला पाहिजे होता. आता तुम्ही विषय बोलात नंतर, मला वाटतं वंचित समाज किंवा इतर जे पार्टीज आहेत, हे यांनी तर कधीच विचार नाही केलेला आहे. हे प्रत्येक वेळेला उमेदवार उभे करून, कळलं का, जिथे शक्यता तिथे उभे करा ना, किंवा उमेदवार उभे करू नका, मेजर पार्टीला सपोर्ट करा आणि त्याबद्दल काहीतरी मागून घ्या, अशी पद्धत पाहिजे. प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी मग उमेदवार उभे करून तुम्ही संख्याबळ कापणार आणि शेवटी त्यांना निवडून यायचं आहे. ते कोणाला यायचं आहे सगळ्यांना त्यांनाही माहिती असतं कोणाला निवडून येणार. यावेळेला ओएसीच्या नावाने पहिले बोंब मारत होते, आता काय चाललं, आता ओएसीचं नाव नाही आहे. पण बाकीच्या लोकांनी पण विचार करायला पाहिजे ना. ज्या धारणेने जे सेंट्रलमध्ये, स्टेटमध्ये जे सरकार आहे त्यांच्या धारणेला विरोध करायला पाहिजे, कळलं का. कारण आपण नेहमी म्हणतो बाबासाहेबांचं संविधान वाचलंच पाहिजे, पण ते संविधान आज नाही उद्या त्याबद्दल अतिशय कटू निर्णय घेण्याचा प्रयत्न करणारे जे कोण आहेत त्यांना थेट नाही, डिरेक्ट नाही, पण इनडायरेक्ट सपोर्ट होतोच आहे ना. हा विचार का नाही करत? तर मी बोलणं चुकीचं आहे, तर विचारवंत आहेत, मी तर काय सामान्य माणूस. नक्कीच आपण पाहू शकतो अगदी सविस्तर जे आहे ती मुंबईकरांची प्रतिक्रिया येताना पाहायला मिळेल. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेच पाहिजेत आणि त्यांनी येण्या